पोटॅश सोलेबल बॅक्टेरिया KMB, PSB फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया, पुन्हा ॲझोटोबॅक्टर आणि ॲसिटोबॅक्टर हा युरिया उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया. तर मुख्य अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रल आणि ड्रायकोडर्मा म्हणजेच बुरशी जवळपास सर्व प्रकारच्या यामध्ये अवेलेबल आहेत. तर त्यामुळे बाकीचं काही व्यतिरिक्त घ्यायची गरज नाही आहे, आवश्यकता नाही आहे. तर हे डोस जर आपण कंप्लीट केला तर दुसरा डोस आहे प्रति 28 दिवसांनी ड्रेंचिंगचा, आणि त्याच्यात मध्ये 15 दिवसाला तुम्ही प्रति एकर 3 किलो 19-19 पहिल्या डोसला, आणि त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकर 1 किलो हे घेऊ शकता. तर नॅचरलचा शेतीशाळेचा